नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पापडीची सुकी भाजी कांदा टमाटा घालून। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी पापडी निवडून घेतली, धुवून घेतली, 1 कांदा कापून घेतला, 1 टमाटा कापून घेतला, थोडीशी कोथिंबीर कापून घेतली, 1 चमचा जिरे, शेंगदाणा कूट, तेल, मीठ, घरगुती मसाला, हळद, लाल तिखट व पाणी। आता आपण गॅस चालू करून कढईत तेल घालून घेऊ। थोडे तेल घालून पापडी परतून घेऊ। आता आपण पापडी घालून घेऊ। एक 2 मिनिट आपण झाकण ठेवून घेऊ। आता आपण झाकण काढून आपली पापडी काढून घेऊ। आता आपण कढईत तेल घालून घेऊ। तेल गरम झाले की आपण जिरे घालून घेऊ। कांदा घालून घेऊ। आता आपण कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊ। आता आपला कांदा लाल झाला, आपण टमाटा घालून घेऊ। थोडी कोथिंबीर घालून घेऊ। झाकण ठेवून आपण टमाटा 1-2 मिनिटं वाफवून घेऊ। आता आपण झाकण काढून बघू आपला टमाटा वाफला का। आता आपण सुके मसाले घालून घेऊ। हळद, घरगुती मसाला, लाल तिखट। आता आपण हे तेलात परतून घेऊ। त्यातच आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊ। थोडं पाणी घालून आपण मसाला परतू। आता आपण शेंगदाणा कूट घालून घेऊ। चार चमचे शेंगदाणा कूट आता आपण कांद्यामध्ये परतून घेऊ। आता आपण पापडी घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ।
भाजी शिजण्यासाठी आपण थोडे पाणी घालून घेऊ. झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटं भाजी शिजवून घेऊ. आता आपण झाकण काढून बघू आपली भाजी झाली का. आता आपली भाजी झाली. गॅस बंद करून सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ. पापडीच्या सुक्या भाजीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.